चला आलो आम्ही आता घरी. भूक लागली. आई चालेल जाऊ गाड्याची. एवढी थंडी आहे, भरपूर थंडी आहे ना. गाडी चालू. हिवाळ्याचे दिवस आहेत तरी तर लेकराचे सुटर नेलते, टोप्या नेलत्या, तरी पण लय थंडी आहे. काय रे भाऊ, हे पाचीचा आणल्या मस्त. इकडे कारले आणले. हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मी आज गेली होती माझ्या बहिणीच्या घरी. म्हणजे सकाळीच गेली होती मी, पण तिकडून याच्या वेळेस आम्हाला लय उशीर झाला. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि एवढी थंडी वाजत जात गाडीवर की असा मोबाईल हाती पण नाही घेणं होत जाय. आयुषचे पप्पा गाडी चालवत जात, आरुण आशू पण बसलेले होते. आरू समोर बसलेला होता, आयुष मधात बसलेला होता. पण एवढी थंडी होती, भयानक थंडी होती. तर पाय आल्या बरोबर आयुषनं अंग टाकलं, झोपला अतिसा. आयुष जेवणार बाबू? अ बाबू मग जेवतो. बरं बरं मग जेवतो म्हणते तो. आज तर मी काही स्वयंपाक भाजी केली नाही, काऊन नाही केली, काऊन की टिकून आली आणि लगे एवढी थकली होती. गावाला गेले की जीव थकतेच, काही काम धंदा नसते पण जीव थकत असते. तर सकाळची भाजी होती, मेथीची भाजी केली होती मी मुगाची डाळ टाकून, आणि लगे पोळ्या ह्यात सकाळच्या. तर मग आता मी काय केलं, सध्याचा फोडणीचा साधा भातच केला, तिखट केला फोडणीचा भात. तर आता सर्वजण जेवतो आम्ही. आरू गेला त्याच्या आजीजवळ बसासाठी, तो पण लय थकला. हे बा सकाळच्या पोळ्या ह्यात लय मोठ्या, कारण की गावाला जायचं म्हटलं की भूकच नाहीत लागत. मग सकाळी काही जेवण नाही करून गेलो, तर तिचा गेल्यावर जेवलो एका परी. कारण की याच्या शेंगाची भाजी होती, तुरीच्या शेंगाची भाजी होती, हरभऱ्याची भाजी होती. याच्यात मी तुम्हाला सकाळची भाजी दिसत असेल. आता नाही केली मी, सकाळीच केली होती. फक्त आयुषचे पप्पा जेवले, लेकरं जेवले होते थोडे थोडे. गरम गरम मस्त फोडणीचा भात केला, दिसत असेल तुम्हाला. हा थोडासा मी काय केलं, याच्यात मी पाणी शिल्लक टाकलं, कारण की रश्श्याची भाजी नव्हती म्हणून थोडासा कसा घाटा घाटा भात केला. मस्त लागते, मला आवडते थोडंसं पाणी शिल्लक टाकून फोडणीचा भात. बहीणच्या घरी जायचं म्हटलं की कोणाला हरीक येते, मला तर हरीक येते. भात तुम्हाला येते की नाही कमेंट करून सांगता. बहिणीचं घर म्हणजे कसं, मोठी बहीण जर असली तर मोठ्या बहीणचं घर हे आपल्या माहेरसारखं असते. पहिलं माहेर मायबापाचं, दुसरं माहेर मोठ्या बहिणीचं असते आपलं माहेर. तर बहिणीच्या घरी गेल्याच्या नंतर मस्त लेकरं पण खेळले. आणि आरू तर गोष्टच नाही ऐकत जाय. आरू म्हणे मी ततीच राहतो म्हणे, काऊन काय आज पोट्ट्याला सुट्टी होती, लेकराला सुट्टी होती शाळेला. त्या पोट्ट्याला म्हणजे माझ्या बहिणीच्या लेकराला सुट्टी होती, माझ्या लेकराला सुट्टी होती. मग माझ्या बहिणीच्या पोरी म्हणतात जा की आज तुम्ही भेटायला या. तर म्हणून मग आम्ही त्याच्या भेटीला गेलो होतो. तर मस्त भेटगीट घेतली, त्याच्यासाठी पेड्याचा डबा गिबा नेला, मस्त लेकरं खेळले आणि मस्त मी तिथं जेवण पण केलं. या लेकराला जेव्हा म्हटलं, हे लेकरं काही जेवले नाही, तिकून आल्याबरोबर यायला लागल्या होत्या भुका. तर मग मी त्याला जेवायला दिलं आल्याबरोबर, कारण की सकाळची भाजी पोळी होती. आल्याबरोबर जेवण दिलं त्यानं. तर एवढ्या साऱ्या बदामा फोडल्या. बदामचं झाड आहे, मोठं झाड आहे, त्याला 12 महिने बदामा राहतात. त्या बदामले म्हटलं 12 महिने बदाम येतात. मस्त एवढी मोठी मोठी बदाम असते. म्हणजे बदाम ते खायच्या, आपण जे बाजारात आणतो ते बदाम नाही आहेत बरं. झाडाचे असतात ते एवढाले बदाम असतात, लाल पिवळ्या ते बदाम असतात ना, ते बदाम मस्त फोडल्या. अख्खे एवढाली बदाम निघत जाय त्याची. त्या बदामाचा मस्त आम्ही तिचा शिरा केला. मा बहीणची पोरगी म्हणत जाय, मावशी म्हणे तू काही काही बनवतं म्हणे, रेसिपी बनवतं आज म्हणे, मला ते हातचा शिराच खायचा आहे म्हणे. तर मस्त तिला शिरा पण बनवून दिला मी. तिनं एवढ्या मोठ्या बदामा फोडल्या, त्याच्या अंदरचा जे बी असते ना, तर मस्त अर्धा डबा काढला. आणि लगे रवा आणला, डालडा आणला, इलायची आणली, खोबरं आणलं, मस्त तिला शिरा करून दिला. त्याच्यात मस्त ते फोडलेल्या बदामा टाकून दिल्या. आम्ही सर्वांनी खाल्ल्या, मस्त झाला होता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. इकतच्या बदामा खाल्ल्यापेक्षा की नाही, मस्त झाडाच्या बदामा जे असतात ना, ते फोडून त्याच्या बिया टाकून एकदा शिरा करून पहा, मस्त होतात. तर लेकरानं मस्त सायकला गिकायला चालवला, लेकरानं लय मजा केली. आणि आमचा आरू तो गोटच नाही घे, मी येत नाही म्हणे घरी, मी अतिच राहतो म्हणे. काऊन का लेकरं होते खेळाले, मस्त मजा करत जा. तर तरी पण त्याले कसंही तरी रे लाडी गोळी लावून आरूले घरी आणला आम्ही. आणि घरी आल्याबरोबर येतो तर खरे म्हणे, पण मला थैलीभर म्हणे, तर त्याला बदामा लागतील म्हणे, मला पाहिजेत म्हणे. तर त्याला एक पन्नी बदामा आणल्या घरी. आता त्यानं कुठे ठेवल्या काय आम्ही, कुठे ठेवल्या रे बदामा? पाहू शकता तुम्ही, मा बहीणच्या दारात की नाही मोठा वेल आहे. त्या वेलाला आहे की नाही, तर अशा कुऱ्या लागलेल्या होत्या. तर मग आम्ही घेऊन आलो घरी, म्हणजे खायसाठी. याची भाजी बनवायची होती. माझी बहीण म्हणे मस्त भाजी होते म्हणे त्याची. आणि हे भाकरीसोबतही जर खाल्ले की नाही, तर मस्त यानं रक्त वाढते, कॅल्शियम वाढते, आणि मस्त आयुर्वेदिक भाजी आहे.
तुमच्या बाजारात जर तुमच्या गावच्या इकडे बाजार असेल तर तुमच्या इकडे जर अशा कुऱ्या असतील, गावात तर राहतातच, तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा. याची भाजी मस्त लागते आणि मटणासारखीच लागते खायला पण. ह्या पाहू शकता किती सारे चिचा पण आणल्या. हे मी हातानं तोडल्या, मोठं चिचीचं झाड होतं ते तसा, आणि असं म्हणजे खालीच होते, लय साऱ्या चिचा होत्या. मेरा डांगोडांगी चिचा लागेल होत्या. मी ते डांग ओढली आणि एवढ्या चिचा घेऊन आली. हे पा कारले पण दिली मा बहिणीनं. हे पा चीज दिसता बरोबर लगे आलाही त्याले हरी. चीज नको खाऊ, राहू दे, सर्दी होईल. हे पा हे कारले पण दिले मा बहिणीनं. हे कारले कोणते आहेत माहिती आहे का? हे गावरान कारले आहेत. म्हणजे मी लहान होती ना, तर माझे ते आप्पाजी होते, तर ते मस्त झाडाले असे कारले येत जात त्याच्या घरी, तर त्याचं बी ठेवत जात ते, आणि असेच कारले येत जात त्याले. मला लय आवडतात हे कारले. हे गावरान असतात कारले आणि हे अजिबात कडू होत नाही. जशी साधी भाजी असे कापून जर आपण ताव्यावर ठेवले ना, तरी पण याची भाजी एक नंबर लागते. आणि मी मागच्या वेळेस पण माझ्या बहिणीने दिले होते, तर मी करून पाहिले होते. तर हे कारले मस्त होतात आणि लगे बातच 2-3 दिवसातच लालही होतात. म्हणजे हे पिकतात, तर याची भाजी लवकरच करावी लागते. एवढेच असतात हे कारले, याच्यापेक्षा मोठे होत नाहीत. आमचा आयुष पा कसा खाऊ राहिला चिचा. सर्दी खोकला होईन ना रे. कशी लागते रे? गोड. गोड असते काय? आंबट असते ना. पाणी नको सोडू आमच्या तोंडाले, खाय तू एकटाच. आयुष मस्त चिचा खाऊ राहिला. तुम्ही पण या खायासाठी. चिचा कोणाकोणाला आवडतात चिचा. म्हणजे अजून हे चिचा जे आहेत की नाही, अजून पिकल्या नाहीत, अजून हिरव्याच आहेत, म्हणून मी कमी आणले. ज्यावेळेस चिचा पिकतील ना, तर त्यावेळेस मग माझी बहीण मला दिन, मी तिला सांगून ठेवून की माझ्यासाठी ठेव म्हणून. तर आहेत आणखी मागच्या वर्षीच्या पण चिचा आहेत, लय मोठ्या, ते काही खराब होत नाही. त्याला फक्त काय करावं लागते, हे चिचा जे आहेत ना, याच्या अंदर बी असते, चिचोका असते, ते काढून ठेवायचे. आणि हे चिचा जे असतात की नाही, त्याला मीठ लावून मस्त असे गोळे गोळे करून ठेवायचे, असे गोळेच्या गोळे. आपण लाडू कसे बनवतो तसे लाडू बनवून ठेवायचे आणि एका डब्यात ठेवून द्यायचे. त्या लाडूले फुरसांडही लागत नाही, त्याच्यात अळ्याही होत नाही, सोंडही होत नाही, मस्त चांगले राहतात. 12 महिने चांगले राहतात ते. तर मग चिचा पिकल्याच्या नंतर मी तशीच करणार आहोत. तर या मंडळी जेवण करासाठी आयुषचे पप्पा बसले जेवासाठी. तर त्याला दिली. सकाळची मेथीची भाजी होती, हे पहा मेथीची भाजी आहे. आता फोडणीचा भात केला, चपाती सकाळचीच आहे, गाजर दिलं. हे आपल्या आंबाडीची चटणी आहे, काल केली होती, ते काही खराब नाही होत. तर आता जेवणासोबत मस्त कुयऱ्या पण देतो. हे आणल्या होत्या, हे कुयऱ्या मस्त जेवणासोबत मस्त लागतात. तर हे पहा मागच्या वर्षीच्या मस्त हे चिचाचे लाडू आहेत, दिसत असतील तुम्हाला. हे खराब होत नाहीत, मस्त याचे चिचोके काढले की याचे लाडू पण होतात. मी पण वाळून घेतो आता. आता सकाळचंच जेवा लागते. गावावरून आलं की खरंच जिवार येते ना करायचं. भूक तर लागतच नाही. हे अंबाडीच्या फुलाची चटणी आहे, याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे ही चटणी जर बनवायची असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. मी व्हिडिओ बनवलेला आहे, मस्त लागते, एकच नंबर आयुर्वेदिक असते भाजी. या चटणीत गुळ टाकलेला असते, तर चटणी आंबट, गोड, तिखट, खारट मस्त चटणी होते. या जेवण करायसाठी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत.